विमाननगर सारख्या उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या एका 43 वर्षीय रशियन महिला डॉक्टरसोबत जे घडलं ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल। पीडित महिला ही मूळची रशियाची असून ती पुण्यात त्वचा विकार तज्ज्ञ डर्मेटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। गेल्या वर्षभरापासून आरोपी विकास हा तिचा सातत्यानं पाठलाग करत होता आणि तिच्या खासगी आयुष्यात वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होता। 32 वर्षीय विकास हा व्यवसायाने इंजिनियर असून तो त्याच गृहनिर्माण संस्थेत राहतो जिथे ही महिला वास्तव्यास आहे। सुरुवातीला महिलेने या त्रासाकडे दुर्लक्ष केलं, मात्र आरोपीची हिंमत इतकी वाढली की तो केवळ पाठलाग करून शांत थांबला नाही, तर तो तिच्या घरात बेकायदेशीरपणे शिरकाव करून तिला धमकावू लागला। या सततच्या त्रासामुळे आणि दहशतीमुळे अखेर या परदेशी महिला डॉक्टरना स्थानिक पोलिसात धाव घेत आपल्या तक्रारीत सर्व आपबीती सांगितली आहे। पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपी अनेक वेळा तिच्या रंगरंगांबद्दल ही टिप्पणी करत असे, त्यामुळे ती एकदम अस्वस्थ होत होती। तिने असा आरोप केलाय की एके दिवशी आरोपीने तिला सांगितलं, माझी गोरी शेजारी नाही याचा मला अभिमान आहे। महिलेचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या कमेंट्समुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागला। या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपी विकास याच्या विरोधात विनयभंग, घरामध्ये विनापरवाना प्रवेश आणि पाठलाग करणे यांसारख्या गंभीर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा सुशिक्षित असूनही एका महिलेच्या गोपनीयतेचा भंग करत तिला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जाण्यास भाग पाडत होता। परदेशी नागरिकांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात पुण्यात अशा प्रकारची घटना घडल्यानं परिसरात चिंतेचं वातावरण आहे।